श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 40वा लक्ष्मणाला सावध केले. ओम श्रीराम. इंद्रजिताचा वध झाल्यानंतर लक्ष्मणही मूर्छित पडतात. मग काही वेळाने लक्ष्मण अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना हनुमंत व विभीषणास आदेश देतात की तुम्ही आता हे इंद्रजिताचे शिर घेऊन श्रीरामांकडे जा आणि आता माझ्या डोक्यामध्ये इंद्रजिताचे 3 बाण रुतले आहेत. त्यामुळे मी आता त्रिशिरा झालो आहे व मी आता हा असा रक्तबंबाळ झालेलो आहे आणि या अशा अवस्थेत मी तुमच्या सोबत आलो व हे जर श्रीरामांनी पाहिले तर ते स्वतःचा आत्मघात करतील. म्हणून तुम्ही आता पुढे जा व असे म्हणून लक्ष्मण पुन्हा बेशुद्ध होतो. मग तिथे हनुमंत म्हणतात की लक्ष्मणास असेच इथे सोडून मी श्रीरामांसमोर येऊ शकत नाही. मग विभीषण ते शिर घेऊन श्रीरामांकडे येतो व इंद्रजिताचा सर्व वृत्तांत श्रीरामांना सांगतो. ते ऐकून श्रीरामांना खूप खूप आनंद होतो. मग श्रीराम लक्ष्मणाची विचारपूस करतात. तेव्हा विभीषण सांगतो की इंद्रजिताच्या बाणाने लक्ष्मण बेशुद्ध झाले आहेत. तेव्हा श्रीराम खूप दुःख करतात व प्राणत्याग करण्यास सिद्ध होतात. तेव्हा तिथे हनुमंत येतात व ते म्हणतात की मी लक्ष्मणास सावध करतो. आणि आता ते उड्डाणाच्या तयारीत असतानाच तिथे सुषेण वैद्य येतात. मग ते सर्वांनाच औषधी मुळी देतात व सर्वांनाच सावध व बरे करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगामध्ये आता त्या गर्विष्ठ मनाचा म्हणजेच इंद्रजिताचा नाश झाल्यानंतर ते दिव्य मन म्हणजे लक्ष्मण देखील काही काळाकरिता अचेतन होते. परंतु काही वेळेनंतर ते दिव्य मन पुन्हा सचेतन होते व त्या प्राणास व विवेकास म्हणजेच हनुमंत व विभीषणास संवेदित करते की तुम्ही आता त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या म्हणजेच श्रीरामांच्या समोर उपस्थित व्हा आणि त्या गर्विष्ठ मनाच्या नाशाचा संपूर्ण वृत्तांत संवेदित करा. तेव्हा तो प्राण त्या विवेकादी इतर मंडळींना म्हणतो की मी या दिव्य मनाला या अवस्थेत सोडून त्या आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर उपस्थित होऊ शकत नाही. कारण त्यांनी जर या दिव्य मनाविषयी विचारले तर मी काय उत्तर देऊ. मग तो विवेक इतर मंडळींसह आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर उपस्थित होतो व त्या गर्विष्ठ मनाच्या नाशाचा सर्व वृत्तांत संवेदित करतो. तेव्हा त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना खूप आनंद होतो. मग ते त्या दिव्य मनाची व प्राणाची संवेदना जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मग तो विवेक सर्वच वृत्तांत कथन करतो.
त्यानंतर ते आत्मस्वरूप सद्गुरूही शोकमग्न होतात व म्हणतात की त्या दिव्य मनाशिवाय मी माझे म्हणजेच आत्म्याचे अस्तित्व कसे ठेवू शकणार. तेवढ्यात तिथे तो प्राण उपस्थित होतो व म्हणतो की मी त्या दिव्य मनास चैतन्यमय करीन व त्याकरिता त्या ब्रह्मगुंफेमधून म्हणजेच द्रोणागिरीमधून ती चैतन्य शक्ती म्हणजेच संजीवनी औषधी आणण्याकरिता तो प्राण आता ऊर्ध्वझेप घेणारच. तेवढ्यात तिथे ते आयुर्वेदाचार्य म्हणजेच सुषेण वैद्य उपस्थित होतात. मग ते आयुर्वेदाचार्य दिव्य मनासह सर्वांनाच ती चैतन्य शक्ती देतात व मग सर्वजण सावध होतात. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये इंद्रजिताचा वध झालाय. लक्ष्मण मूर्छित पडलेले आहेत. लक्ष्मणाच्या डोक्यामध्ये 3 बाण रुतल्यामुळे ते त्रिशिरासारखे दिसत आहेत. ते अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आहेत. थोडीशी शुद्धी आल्यावर ते हनुमंताला आणि बिभीषणाला म्हणतात की तुम्ही हे श्रीरामांचं हे इंद्रजिताचं शिर घेऊन श्रीरामांसमोर जा आणि मी काही येऊ शकत नाही, कारण मी असा हा रक्तबंबाळ आणि त्रिशिरा झालेला पाहून राम आत्मत्याग करतील, म्हणून तुम्ही जा. आणि ती पुन्हा बेशुद्ध पडतात. त्यानंतर हनुमंत म्हणतात की मी लक्ष्मणाला अशा अवस्थेत सोडून येऊ शकत नाही. मग बिभीषण ते शिर श्रीरामांच्या समोर घेऊन जातो. श्रीरामांना इंद्रजिताच्या वधाचा सगळा वृत्तांत सांगतो. तेव्हा श्रीराम हनुमंत आणि लक्ष्मणाची विचारपूस करतात. तेव्हा मग बिभीषण लक्ष्मण बेशुद्ध पडले आहेत हे सांगितल्यानंतर श्रीराम खूप दुःख करतात आणि प्राणत्याग करण्यास तयार होतात. मात्र तेवढ्यात हनुमंत तिथे उपस्थित होतात आणि म्हणतात की मी लक्ष्मणाला बरे करीन आणि मग त्या द्रोणागिरीवरून ती दिव्य संजीवनी औषधी आणण्यासाठी ते उड्डाण करणारच. तेवढ्यात तिथे सुषेण वैद्य हजर होतात. त्यांच्याकडे ती संजीवनी औषधी उपलब्ध असते. त्याने ते लक्ष्मणासहित सगळ्यांना बरे करतात. ही झाली कथा. तर हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने त्या दिव्य मनाच्या प्रचंड कृपा कटाक्षाने म्हणजेच बाणाने त्या गर्विष्ठ मनाचा नाश झालेला असतो. परंतु ही सगळी प्रक्रिया करताना त्या दिव्य मन सुद्धा काही काळाकरता अचेतन होतं आणि मग हे सगळं झाल्यानंतर ते त्या अर्धवट अचेतन अवस्थेत ते दिव्य मन प्राणाला आणि त्या विवेकाला सांगतं की तुम्ही आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर उपस्थित व्हा व त्यांना सगळा हा प्रकार सांगा. तर प्राण असं म्हणतो, हनुमंत कथेत काय म्हणतात की मी लक्ष्मणाला सोडून येऊ शकत नाही, तसंच प्राण काय म्हणतो की मी दिव्य मनाला इथे अशा अवस्थेत सोडून येऊ शकत नाही. तर असं कसं बरं? कारण दिव्य मन हे दिव्य मन आहे, परंतु प्राण आणि दिव्य मन हे एकरूप असतात. आपल्यामध्ये प्राण जेव्हा चैतन्यमय बलवान साधनेने ऊर्ध्वझेप आत्म्याशी एकरूप होतो तेव्हाच तो त्या दिव्य मनाशी सुद्धा एकरूप झालेला असतो. आणि दिव्य मन असं काही दिव्य मनाने इथे महान कार्य केले की या गर्विष्ठ मनाचा म्हणजे या सामान्य मनाचा किंवा मी देह आहे ह्या अवस्थेचा, मनाच्या या अवस्थेचा विनाश केलेला असतो. त्यामुळं त्याची ती दिव्य शक्ती काही काळाकरता अचेतन होते. मात्र प्राणाशी एकरूप असल्यामुळे प्राण म्हणतो मी होऊ शकत, म्हणजे आत्म्यासमोर उपस्थित होऊ शकत नाही. तसं पाहिलं तर आत्मा, दिव्य मन आणि प्राण हे एकरूपच आहेत. मात्र हा सामान्य प्राण वेगळा असतो. जोपर्यंत अशुद्ध अहंकार असतो तोपर्यंत प्राण दिव्य मनाशी एकरूप होऊ शकत नाही, आत्म्याशी एकरूप होऊ शकत नाही. मात्र ज्या साधकाचा अशुद्ध अहंकार हा शुद्ध झालेला असतो त्या साधकाचा प्राण हा चैतन्यमय ऊर्ध्व आत्म्याशी एकरूप झालेला असतो, म्हणजेच तो दिव्य मनाशी एकरूप झालेला असतो. मग तिथे विवेकाला प्रश्न पडतो की हे गोष्ट आत्म्याच्या समोर गेली पाहिजे. मग
त्याच्यासमोर उपस्थित होतो आणि आत्म्याला या गर्विष्ठ मनाचा नाश कसा झाला, काय झाला, हा सगळा वृत्तांत कथन करतो. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये दिव्य मन काही काळाकरता अचेतन झाले. हे जेव्हा आत्म्याच्या समोर आत्मनिवेदन केलं जातं तेव्हा आत्मा तिथे काय म्हणतोय, किंवा आत्मस्वरूप सद्गुरू तिथं काय म्हणतायत. आत्मस्वरूप सद्गुरू म्हणतायत की त्या दिव्य मनाशिवाय मी माझे अस्तित्व, म्हणजे त्या दिव्य मनाशिवाय मी माझे म्हणजे आत्म्याचे अस्तित्व कसे ठेवू शकणार. कारण आत्म्याचं दिव्य मनच हे सगळं कार्य करतं ना. आत्मा शांत असतो, आत्मा एका जागेवर स्थिर असतो. आत्म्याचं जे दिव्य मन आहे ते दिव्य मन हे वैश्विक कार्य किंवा हे आध्यात्मिक कार्य करतं. तर मग ते आत्मस्वरूप सद्गुरू काय म्हणतात की मला जर माझं दिव्य मन नसेल तर मी माझं अस्तित्व ठेवू कसा, म्हणजेच मी अस्तित्वहीन होईल. त्यामुळे मला दिव्य मन माझ्या अखंड सोबतच पाहिजे. तेव्हा मग प्राण म्हणतो की मी त्या दिव्य मनाला सचेतन करेन. आता इथे खूप मोठी गोष्ट आहे. मुळात दिव्य मन अखंडपणे अचेतन होऊ शकत नाही. जर ते अचेतन अखंडपणे होत असेल तर ते दिव्य मन नसेल. आपलं साधं मन हे अचेतन असतं. आपल्याला शक्ती असते परंतु ती चैतन्याची शक्ती नसते. आपल्याला अवचेतनातली, संसारातली, मायेतली, प्रपंचातली, मोह या सगळ्या गोष्टीतली आपली शक्ती ही आपल्या मनाला असते. आणि दिव्य मनाला ह्या असल्या शक्ती नसतात. दिव्य मनातल्या म्हणजे शुद्ध, चैतन्यमय, प्रकाशमय, ज्ञानमय, प्रेममय, शक्तिमय ही दिव्य मनाची अवस्था असते. आणि असं जर दिव्य मन नसेल तर आत्म्याला अस्तित्व नाही. हे इथं महत्त्वाची गोष्ट आहे. मग दिव्य मन जर काही काळाकरता अचेतन होत असेल तर मला हे अस्तित्व नाही. तेव्हा प्राण तिथं म्हणतो की मी दिव्य मनाला सचेतन करेन. आता इथे हे तिन्ही घटक एकरूप असतात. आत्मा, दिव्य प्राण आणि दिव्य मन. साधा प्राण हा मायेत अडकलेला असतो. परंतु ज्या साधकाच्या प्राणाने सोहम साधना करून चैतन्यमयता, शुद्धता आणि बळकटी आणलेली असते तो प्राण ऊर्ध्व झेप घेऊन आत्म्याशी एकरूप झालेला असतो. असाच प्राण म्हणू शकतो की मी त्या दिव्य मनाला चैतन्यमय करीन किंवा चैतन्यमय अवस्थेत आणीन. कारण दिव्य मनाने या साध्या गर्विष्ठ मनाचा विनाश केलेला असतो. ती प्रक्रिया करण्याकरता त्याची शक्तीचा तिथे वेच झालेला असतो किंवा त्याची शक्तीचा तिथं वापर झालेला असतो. म्हणून ती काही काळाकरता अचेतन झाल्यासारखं वाटतं. म्हणून त्या दिव्य मनाला मी पुन्हा सचेतन करीन असं तो प्राण इथे म्हणतो. तर ही खूप मोठी मोठी प्रक्रिया आहे. साध्या मनाचा विनाश इथे विनाश आपण मागच्या अध्यायात पाहिलं की इथे विनाश होत नाही. ते साधं मन शुद्ध होतं, चैतन्यमय होतं, प्रकाशमय होतं. म्हणजेच त्या साध्या मनाचं परिवर्तन दिव्य मनात होतं. ही प्रक्रिया दिव्य मनाकडून होत असताना दिव्य मनाला आत्म्याची शक्ती मिळते. परंतु ते काही काळाकरता अचेतन झाल्यासारखं वाटतं आणि त्याला पुन्हा सचेतन करण्यासाठी तिथे दिव्य प्राणाची किंवा चैतन्यमय झालेल्या प्राणाचीच मदत होते. तो प्राणच त्या अचेतन झाल्यासारख्या वाटणाऱ्या मनाला पुन्हा दिव्य मन ही अवस्था प्रदान करू शकतो. दुसरा कुठलाही घटक करू शकत नाही. इथे आपण पाहिलं की विवेक आत्मस्वरूप सद्गुरूंच्या समोर जातो, परंतु विवेक त्या दिव्य मनाला त्या अचेतनतेतून दिव्यतेत नेऊ शकत नाही. विवेकाचं कार्य संदेश वाहनाचं आहे, सल्ला देण्याचं आहे, माहिती देण्याचं आहे, प्रक्रिया सांगण्याचं आहे. परंतु करण्याचं कार्य हे प्राणालाच करावं लागतं. म्हणून या संपूर्ण रामायणामध्ये जसं हनुमंत हे सर्वश्रेष्ठ पात्र आहे तसं साधकाच्या दृष्टीने साधकाचा दिव्य झालेला प्राण हे अतिशय महत्त्वाचं पात्र आहे. हेच पात्र हे सगळं कार्य करतं आणि साधकाला दिव्य प्राणापर्यंत, दिव्य मनापर्यंत आणि पुढे आत्मसाक्षात्कारापर्यंत हा प्राण घेऊन जातो. म्हणजे प्राण मनाशी एकरूप होतो किंवा मन प्राणाशी एकरूप होतं आणि तेच दिव्य होतं, तोच आत्मसाक्षात्कार. आणि त्यापुढे ही जी मोठी झेप घ्यायची मग ब्रह्मावस्था, परब्रह्मावस्था, अतिमानस,
सच्चिदानंद अवस्था. या अवस्थाही प्राण मन एकरूप होऊन त्यांचंच दिव्य मन निर्माण होतं. ते दिव्य मन त्या पुढच्या अवस्था प्राप्त करून घेतो. म्हणून इथे प्राण अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आणि यासाठी ही साधना श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितलेली साधना कुठली? बळिये इंद्रिये येती मना, मन एकवटे पवना, पवन सहजे गगना, मिळोची लागे. तर ही श्वासावरची साधना श्री ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. त्याने प्राण बळकट होतो, तो मनाला घेऊन ऊर्ध्व होतो, आत्म्यापर्यंत जातो आणि तिथे मग ते प्राणही दिव्य होतो आणि मनही दिव्य होतं. हे दिव्य मन पुन्हा जेव्हा खाली उतरतं ते काही काळाकरता, म्हणजे बघा, एखाद्या साधकाने त्याचं प्राणाचं उत्थान केलं, ऊर्ध्वजेप घेतली, मन तिथपर्यंत गेला, त्याला आत्मसाक्षात्कार झाला. परंतु आत्मसाक्षात्कारानंतर सुद्धा त्याला भौतिक जीवन जगायचंच असतं ना. मग ते भौतिक जीवन जगताना ते मन खालीच उतरतं ना. व्यवहारात, प्रपंचात, संसारात उतरावंच लागतं ना. तेव्हा काही गोष्टी वेळेकरता किंवा नित्य ते थोडं अवचेतन झाल्यासारखं होतं. मात्र तिथे प्राण पुन्हा सोहम साधना करतो आणि त्याला पुन्हा दिव्य बनवतो. हे रोजच्या रोज क्षणाक्षणाला घडणारी घटना आहे साधकाच्या दृष्टीने. इथे आपण कथेच्या दृष्टीने पाहतोय की लक्ष्मण मूर्छित पडला, आपण लक्ष्मणाला दिव्य मन म्हटलंय. मग मूर्छित पडणे म्हणजे काही काळाकरता अवचेतन होणे. मात्र साधकाचं रोज आध्यात्मिक जीवन जगता असताना सुद्धा त्याला व्यावहारिक, सांसारिक, भौतिक जीवन हे जगावंच लागतं. तेव्हा ते काही काळाकरता अवचेतन किंवा अचेतन झाल्यासारखं वाटतं. मात्र तिथे प्राण आपली रोजची नित्याची सोहम साधना ध्यानाची बैठक करतो आणि त्यात मनाला पुन्हा दिव्य बनवतो. हेच याचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.